पहिल्यांदा स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय समीरच्या चेंडूचा सामना करण्यासाठी. श्रीवर्धनमध्ये रणराऊत क्रीडानगरीमध्ये आपण पाहतोय या सामन्यांचा आस्वाद घेतोय. याचा पहिला दिवस आणि हे सामने आपण घर बसल्या सुद्धा पाहू शकतोय जय गणेश स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होते. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू जातोय. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 1 धाव धाव फलकावरती दिसते. तिसऱ्या चेंडूसाठी समीर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न उत्तम. याचा 1 धाव नक्कीच मिळते. एका धावेवर संतुष्ट व्हावं लागते. एका धावेच्या मदतीने धावफलक हलत ठेवण्याचा प्रयत्न केलाय. धावफलक पोहोचले ते 2 धावांवर. 3 चेंडू आणि 2 धावा. अजूनपर्यंत 3 चेंडूंचा खेळ बाकी. पुढचा चेंडू म्हणजे समीर यांचा चौथा चेंडू रुपेश साठी आणि यॉर्कर लेनचा चेंडू सरळ यष्टी उघडून रुपेशला माघारी परतवलंय. यॉर्कर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय. रुपेश बाद झालाय. रुपेशची जागा सांभाळण्यासाठी चाललाय तो मुक्तियार. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. धावसंख्या पाहायला गेलो तर फक्त आणि फक्त 2 धावा धावफलकावरती लागल्यात एका गडाच्या मोबदल्यात. चला पंचांना विनंती असेल थोडंसं फास्ट खेळायचं आहे. पाचवा चेंडू समीर यांचा उत्तम साठी नाही मुक्तियार. पहिला चेंडू खेळून काढला. 1 धाव दुसरी घेते. दुसऱ्या धावेसाठी गेलेत. आता मात्र उत्तम आपल्या क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलाय. मुक्तियार सुद्धा 2 धावा पूर्ण केल्यात. क्रिकेट काय असतं, क्रिकेटला वय नसतं. आमच्या नक्कीच सांगायचं झालं तर 40 वर्ष होऊन सुद्धा या खेळपट्टीवर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. एक धाव नक्कीच मिळते आणि आता मात्र एका धावेवर समाधानी व्हावं लागते. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 धावा एका गडाच्या मोबदल्यात. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतो आणि हा सामना झाल्यानंतर सुद्धा आपल्याला चांगला सामना पाहायला मिळेल. म्हणजे दिग्गज विरुद्ध युवा असा आपल्याला सामना पाहायला मिळेल. कारण या सामन्यातून विजयी होणारा संघ सरळ दिव्यागर संघासोबत, सुवर्ण गणेश दिव्यागर संघासोबत क्वार्टर फायनलचा सामना खेळेल. दुसरं षटक हाताळण्यासाठी महाड संघाकडून आपल्या समोर येते ते तला. पहिला चेंडू हवेत राहिलाय खूप वेळ. चेंडूच्या खाली खेळाडू आलाय मात्र झेल सोडला गेलाय. पहिला जीवनदान मिळालंय मुक्तियार याला. तसेच सन्माननीय ओमकार बोरकर हे कुठे असतील, त्यांची व्यासपीठावर बसण्याची व्यवस्था केली आहे. झेल सोडला गेलाय. त्या दरम्यान 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू तला यांचा आपण पाहिलात. दुसरा चेंडू टाकण्यासाठी आणि आता मात्र चेंडू भिरकवलाय आणि
घोषित क्षेत्रामध्ये 2 धावा मिळत आहेत. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय 2 धावांसाठी. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचवले ते 8 धावांवर. 2 चेंडू आणि 8 धावा म्हणजेच 8 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 8 धावा धावफलकावरती लागल्यात आतापर्यंत समी 11 या संघाच्या. पाहतोय आपण तिसरा चेंडू, पुन्हा एकदा ब्लॉकलचा चेंडू आपण पाहतोय. यॉर्कर लेंथवर टाकलेला चेंडू मात्र उत्तम यांनी चांगल्या पद्धतीने खेळून काढला आणि 1 धाव मिळाली. या एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले 9 धावांवर. 3 चेंडू आणि 9 धावा. पुढचा चेंडू तला यांचा. आता मात्र भिरकवलाय चेंडू, हवेत गेलाय, मात्र मात्र चेंडू गेलाय सीमा पार. पहिला षटकार आपल्या या सत्रातील या इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळतोय. मुक्तियारच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत षटकार. या 6 धावांच्या मदतीने धावफलक खूपच उंचावले. धावफलकाने झेप घेतले सरळ 15 धावांवर. 4 चेंडू आणि 15 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनपर्यंत 2 चेंडूंचा खेळ बाकी मुक्तियारसाठी. आता मात्र चेंडू निर्धाव टाकण्यात यश आलंय तला याला. चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय. अगोदरच्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर लगेचच चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात स्थिरावला. शेवटचा चेंडू बाकी दुसऱ्या षटकातील. दुसरं षटक प्रगतीपथावर. मात्र शेवटचा चेंडू सुद्धा त्याच पद्धतीने खेळून काढला. कार्पेटच्या मदतीने चेंडू जाते तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे आपल्याला दुसरी धाव सुद्धा धावफलकावरती पाहताना मिळते. दुसरं षटक सुद्धा संपले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते ती 17 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तर झैद. 17 धावा धावफलकावरती लागल्या. झैद या सत्रातील शेवटचं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू आणि मला वाटतं उत्तमचा थोडासा फटका चुकलाय. मात्र 1 धाव नक्कीच मिळेल. आणि फटका फसलाय. चेंडू खूप वेळ हवेत थांबलाय. पुन्हा एकदा झेल सोडला गेलाय. 1 धाव पूर्ण होते आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक पोचले ते 20 धावांवर. 3 चेंडू आणि 20 धावा धावफलकावरती. या सत्रातील शेवटचे 3 चेंडू बाकी. कोणतं शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी झैद याच्या. पुन्हा एकदा चेंडू आपल्याला हवेत पाहायला मिळतोय आणि मिळतील तब्बल 4 धावा. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोचते ती 24 धावांवर. आतापर्यंत मुक्तियारच्या बॅटमधून 1 षटकार आणि 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 8 चेंडूंचा सामना केलाय त्यांनी आणि 17 धावा वैयक्तिक खात्यामध्ये जोडल्यात. 5वा चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली. यष्टीरक्षक थोडासा चुकलाय आणि पंच कोणता निर्णय देत आहेत तर पंचांनी नकारार्थी मान हलवली. याचाच अर्थ मुक्तियार सुखरूपरित्या आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय. 1 धाव नक्कीच मिळते. या चोरट्या धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले ते
25 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू बाकी. आता मात्र पुन्हा एकदा उत्तमचा फटका फसलाय. एक धाव पूर्ण होते. एका धावेच्या मदतीने दुसऱ्या धावेसाठी मुक्तियार आलेत, मात्र पंचांनी बोट उंचावलंय, म्हणजेच 1+ विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 26 धावा धावफलकावरती लागल्यात. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. 27 धावांची गरज, म्हणजेच येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 27 धावा बनवाव्या लागतील. प्रत्येक षटकामागे 9 धावा बनवाव्या लागतील. 9च्या सरासरीने खेळावं लागेल. वसीम 11 महाड या संघाला. आणि हा सामना संपल्यानंतर लगेचच आपल्याला क्वार्टर फायनल पाहायला मिळेल. वहीद 11 महाड. वहीद आणि जाहीद सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. वहीद आणि जाहीद सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते वहीद 11 महाड संघाकडून. तर समी 11 संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सज्ज करायचंय. शैलेंद्र पहिलं षटक हाताळण्यासाठी 27 धावांची गरज. जईद आपल्याला दिसतोय स्ट्राईक एंडवर, तर त्याची साथ देण्यासाठी वहीद 11 महाड या संघाला आपण 27 धावांची गरज. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये निर्धारित 3 षटकांमध्ये 27 धावा बनवाव्या लागतील. पहिला चेंडू टाकला जातोय शैलेंद्र यांच्याकडनं. पहिला चेंडू हलक्या हाताने घेऊन काढलाय जईद यांनी. फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. स्वतः गोलंदाजाने तो चेंडू अडवलाय. कोणतीही धाव नाही. आपल्याला निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू शैलेंद्र याचा जईद साठी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटला थोडासा चाटून गेलेला चेंडू. घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने श्री गणेश केला जाते वहीद 11 महाड या संघाचा. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय.
पुढचा चेंडू आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला मला वाटतं चेंडू लागला आणि एक धाव पूर्ण. एक धाव पूर्ण होते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 2 धावांवर. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. षटकाचं मध्यान्ह झालं. अजूनपर्यंत 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू जईद साठी, मात्र चेंडू हवेत राहिलाय आणि मामा सुंदर झेल पकडलाय. समीर मामा, नक्कीच समीर बोरकर क्षेत्ररक्षक तयार होते, तिथं तैनात होते आणि त्यांच्या हातात झेल गेलाय. निश्चितच आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर ऍक्शन रिप्ले मध्ये खरोखरच फटका फसला होता जाहीद याचा. मात्र मामा यांच्या हातून पहिल्यांदा चूक झाली होती, मात्र दुसऱ्यांदा चूक घडली नाही. तो झेल टिपलाय मामा यांनी आणि पहिला गडी बाद झालाय तो वहीद 11 महाड या संघाचा. तला त्याची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो तला. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. डॉट, सिंगल, सिंगल विकेट, 4च. पहिला बॉल डॉट झालाय जाहीदला, नंतर सिंगल काढली जाहीदनी, नंतर वाईदनी सिंगल लेग बाईज गेला आणि त्याच्यानंतर जाहीदचा कॅच गेलाय. 4 बॉल झालेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. आमच्या दोन्ही बाजूला उजव्या बाजूला ऑफलाईन गुणलेखक गौरव बोरकर आहेत तर आणि चेंडू येतोय समालोचन कक्षाकडे. आपल्याला पाहायला मिळतोय तला यांनी जी गोलंदाजी, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यापेक्षा चांगल्या पद्धतीने त्यांची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आल्या आल्या पहिल्याच चेंडूवर गाडाघाती फटका आणलाय, शैलेंद्रला धक्का दिलाय तो म्हणजे 6 धावांचा आणि पहिल्याच चेंडूवर 6 धावांनी खातं उघडलंय. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 8 धावांवर. 5 चेंडू आणि 8 धावा. पुन्हा एकदा त्याला आहे आपल्याला एक वेगळी ऍक्शन पाहायला मिळते. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, मात्र एक धाव नक्कीच मिळते. या एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलंय ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. म्हणजेच वाईद 11 महाड संघाला प्रत्येक षटकामागं 9 धावा बनवायच्या होत्या. त्या पहिल्या षटकामध्ये 9 धावा पूर्ण केल्यात महाड संघाने. मात्र येणाऱ्या 2 षटकांमध्ये आणखी 18 धावा बनवाव्या लागतील. म्हणजेच 12 चेंडू आणि 18 धावा विजयासाठी. ज्या सरासरीने खेळायचं होतं त्या सरासरीने खेळताना आपल्याला दिसतंय महाड संघ खेळताना दिसतोय. अर्थात तलाच्या या षटकारानंतर त्या सरासरीवर पोहोचताना दिसतोय आपल्याला महाड संघ. पहिल्या चेंडूवर आल्या आल्या षटकार ठोकला होता, मात्र त्यानंतर लगेचच दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव घेऊन स्ट्राईक आपल्याकडे ठेवले तला यांनी. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो सुशील. सुशील आपल्या गोलंदाजीतून काय करेल? सुशील पहिला चेंडू फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस पाहायला मिळाला आपल्याला आणि एक वेगळ्या पद्धतीचा कॅच आपल्याला समीर मामांकडनं पाहायला मिळाला. आपण आपल्या स्क्रीनवर ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, लोअर फुलटॉस आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मामा काहीतरी वेगळ्याच दिशेला पळत गेला होता आणि त्यानंतर एका हातात मला वाटतं आता मात्र मामाने हाताला फेविकॉल लावून आलेला दिसतोय, कारण नक्कीच झेल चेंडू त्यांच्या हाताला चिपकला आणि तलासारख्या फलंदाजाला माघारी परतावं लागलं. पहिल्या चेंडूवर सुशील यांना सफलता मिळते आणि ती सफलता मिळण्याचं एकमेव कारण म्हणजे समीर मामा. तला बाद झालाय आणि त्याच्यानंतर फलंदाजीसाठी गेलाय तो. फैज
काय सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्यानंतर थ्रो चुकीचा आपल्याला पाहायला मिळाला, म्हणूनच आम्ही म्हणत होतो की बघ ऋतिक यांनी चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय आणि एक धाव मिळते. दोन चेंडूंचा खेळ संपलाय. पुढचा चेंडू आणि नक्कीच रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. आमचे ऑफलाईन गुणलेखक गौरव बोरकर आम्हाला सांगतायत की पुढचा चेंडू आपल्याला फैज आपल्याला रिव्हर्स स्वीप खेळताना दिसतील. सॉरी, वहीद आपल्याला रिव्हर्स स्वीप खेळताना दिसतील आणि तसंच पाहायला मिळालं आपल्याला. हा चेंडू सर चेंडूवर एक धाव आहे ना? हा, बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. या एका धावेच्या मध्ये धावफलक पोचले 11 धावांवर. 3 चेंडू आणि 11 धावा. वहीद पुन्हा एकदा चांगला फटका, बाहेर जाऊन रूम घेऊन मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा. या 4 धावांच्या मदतीने धावफलक पोचले ते 15 धावांवर. 4 चेंडू आणि 15 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. विजयासाठी अजूनपर्यंत 12 धावांची गरज येणाऱ्या 8 चेंडू मध्ये. आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर नक्कीच सूर्य मावळतीला चाललाय. कोकण किनारा काय असतो, श्रीवर्धनचा समुद्र किनारा काय असतो ते आपल्याला पाहायला मिळते. श्रीवर्धनच्या माडांच्या आतमधून आपल्याला सूर्य अस्तात जाताना दिसतोय आणि आमचे अमृत केळसकर यांनी कव्हर केलाय, आपल्याला आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. शेवटचा चेंडू एक सॉरी एक धाव मिळते. एका धावेच्या मध्ये धावफलक पोचले 16 धावांवर. शेवटचा चेंडू बाकी. अजूनपर्यंत 11 धावांची गरज येणाऱ्या 7 चेंडू मध्ये. शेवटचा चेंडू सुशील याचा. सुशीलने आतापर्यंत एक चौकाराच्या मदतीने 7 धावा खर्च केल्यात. एक गडी सुद्धा मिळवलाय. सुशील याचा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणावर लक्ष असणं गरजेचं आहे. एक उत्कृष्ट कॅमेरामन आपल्याला पाहायला मिळत आहेत, अमृत केळसकर. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा फटका आणलाय. फसीच्या वरून फटका जातोय. मात्र एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी येण्याचा प्रयत्न होता, मात्र एका धावेवर समाधानी व्हावं लागते आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा म्हणजेच 10 धावांची गरज येणाऱ्या 6 चेंडू मध्ये. पहिल्या षटकामध्ये 9 धावा बनवल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा बनवल्यात त्या वहीद 11 महाड या संघाने. 40+ सामना पाहतोय. हा सामना संपल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. यानंतर आपल्याला पाहायला मिळेल दिग्गज विरुद्ध युवा असा आपल्याला सामना पाहायला मिळेल. तसेच श्रीवर्धन मधील
एक महान क्रिकेट प्रेमी म्हणून ज्यांची ओळख आहे असे दीपक माळी सर यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावं. दीपक माळी सर. सहा चेंडू आणि 10 धावांची गरज. 18 धावा धावफलकावर, 17 धावा धावफलकावरती लागल्यात. 6 चेंडू आणि 10 धावा. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी जाण्याचा प्रयत्न होता मात्र थांबवले फैजनी त्यांना जागेवर थांबवले. वहीद यांना. फैज आतापर्यंत फक्त एक चेंडू खेळून काढले फैज यांनी. एका चेंडूवर एक धाव बनवले मात्र ही एक धाव मिळते. एका धावेच्या मध्ये धावफलक पोहोचले 18 धावांवर. म्हणजे येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 9 धावांची गरज अजूनपर्यंत वाईद 11 महाड या संघाला विजयासाठी. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. उत्तम शेवटचं षटक हाताळण्यासाठी 40+ सामना आपण पाहतोय. वयाच्या 40व्या वर्षानंतर सुद्धा मैदान गाजवताना आपल्याला दिसत आहेत. समीर मामा यांचे 2 झेल आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्यानंतर मुक्तियार याचा एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला. महाड संघाकडून तला यांचा एक षटकार पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. म्हणजे क्रिकेटला वय नसतं हे या 40+ खेळाडूंनी सिद्ध करून दिलंय. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले ते 19 धावांवर. म्हणजे 4 चेंडू आणि 8 धावा अजूनपर्यंत विजयासाठी. थोडस फास्ट व्हायचंय आपल्याला कारण सूर्य अस्तास चाललाय. या उजेडावर अंधाराचं साम्राज्य काही वेळाने पसरेल. त्यापूर्वी आपल्याला आजचा पहिला दिवस पार पाडायचा आहे. उत्तम पुन्हा एकदा ब्लॉकॉलचा चेंडू. सुंदर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात स्थिरावला. यष्टीरक्षक रुपेश चांदविडकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र निर्धाव चेंडू. आता मात्र 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. 2 चौकार किंवा 1 षटकार काया पालट करून देईल. आपण या अगोदरचा सामना पाहिला वालवटी विरुद्ध दिव्यागर. सामन्यामध्ये अशीच काही घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्या मात्र रुचितने तो आपल्या फलंदाजीतून सामना आपल्या बाजूने वळवला होता. पुढचा चेंडू म्हणजेच चौथा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलंय ते 20 धावांवर. म्हणजेच 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. अजूनपर्यंत 2 चौकार किंवा या चेंडूवर जर षटकार आला ना तर पुन्हा एकदा सामन्यात रंगत वाढेल. दोन चेंडू आणि 7 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मात्र चेंडू मैदानातच आहे. दोन धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 22 धावांवर. म्हणजेच 1 चेंडू आणि 5 धावा विजयासाठी. म्हणजेच कंपल्सरी चेस असा स्पर्धेचा नियम. म्हणजे या चेंडूवर षटकार ठोकणं गरजेचं आहे. वहीद सलामीचा फलंदाज अजूनपर्यंत मैदानात आहे मात्र काही त्या सलामी वीरासारखी ताकदीची फलंदाजी आपल्याला काही पाहायला मिळाली नाही. मात्र 1 चेंडू आणि 5 धावा कंपल्सरी चेस असा स्पर्धेचा नियम. शेवटचा चेंडू. उत्तम याचा जर एक अवांतर चेंडू पडला तर आणखी सामन्यात रंगत वाढेल. मात्र हा चौकार गेला तरी सुद्धा वहीद 11 महाड हा सामना जिंकू शकत नाही. सामना जिंकलाय तो समी 11 या संघाने. अभिनंदन समी 11. चला नाणेफेकीसाठी यायचंय. सुवर्ण गणेश दिव्यागर युवा संघ विरुद्ध समी 11 दिग्गज संघ. अंडर 25 विरुद्ध +40 आपल्याला सामना पाहायला मिळेल. अंडर 25 विरुद्ध 40+ चा सामना. समी 11 विरुद्ध सुवर्ण गणेश दिव्यागर असा सामना. पहिल्या दिवसाचा पहिला क्वार्टर फायनल.